प्रणाम गुरुजी. 10 वर्ष झाले अजून मुलं बाळ नाही. बायकोला सर्व लोक वांझोटी म्हणतात. आता तर वांझोटी सोबत काळी जादू करणारी डाकिनी म्हणू लागले. सांगून द्या, आमच्या नशिबात मुलं बाळ नसेल तर जीव देतो गुरुजी. तुझी बायको अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करेल. त्यानंतर तुला एक आसुरी संप्रदायाचा मुलगा जन्म देईल, जे खूप पापी असतील, अत्याचारी असतील. अशी लाखो माणसे त्याचे गुलाम असतील. स्वतःच्या कल्याणासाठी तो लहान असो की मोठा, कुणाचीही गय करणार नाही. दया, मया, शांती त्याच्याजवळ असणार नाही. तो कोणालाही मारून टाकेल. असा एक मानवी राक्षसी मुलगा तुला जन्म देईल. आणि दुसरा मुलगा दैवी संप्रदायाचा जन्म देईल. श्रीरामाच्या विचाराने चालणारा मोठा भक्त असेल. रात्रंदिवस तो लोकांची सेवा करणारा असेल. त्याच्याकडे जे जे काही आहे ते गोरगरिबांना दान करेल. अर्थात राजा हरिश्चंद्राच्या विचाराचा असेल. आपुलकीच्या माणसासाठी तो स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असेल. जर कोणी आपल्या देवी देवतांची विटंबना केली त्याला सुद्धा तो मारून टाकेल. आणि एक वेळ अशी येईल, हा तुझा राक्षस मुलगा श्रीराम भक्ताच्या बायकोला व त्याच्या होणाऱ्या पोराला हा राक्षसी मुलगा मारून टाकेल. तरी तुझा हा राम भक्त मुलगा तुझ्या राक्षस पोराला मारणार नाही, उलट त्याची रक्षा करेल.